प्रत्येक सिनेमात ना तुमची एक भूमिका नाही आणि वेगवेगळ्या भूमिका आम्हाला पाहायला मिळतात. एकदा लक्ष मामा बोलले होते मला, "अरे तू एकाच पिक्चर मध्ये एवढे रोल करतो, मानधन तेवढंच मिळते का 4 पटीने घेतो?" सोड सोड दुर्गे सोड. तर मला 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 वंदू मावशी तिचं होतं ते की वंदू मावशीने ह्या साईडला केलंय, पण मी पुऱ्या पिक्चर मध्ये तो चुकीचं केलं. तर तुम्ही घाबरता भूताला? अरे भारी एवढे भूत फिरतात खऱ्या भूताला घाबर. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारायला बसलेले व्यक्तिमत्व खूप खास आहे, कारण ज्यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या कॉमेडीचा अचूक टायमिंग साधत मराठी प्रेक्षकांना हसायला खळखळून हसायला भाग पडलं. आपल्या अभिनयातला सच्चेपणा, राहणीमानातल्या साधेपणाने त्यांना मराठी सिनेसृष्टीत ओळखलं जातं. असेच आपल्या सगळ्यांचे लाडके, शांत आणि नम्र स्वभावाचे महाराष्ट्राचे सुपरस्टार भरत जाधव सर आज माझ्यासोबत आहेत. भरत सर, लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी कसे आहात? मस्त. सर, मी खूप लकी आहे की आज मी तुमची मुलाखत घेते, कारण आमचा पूर्ण चाइल्डहुड म्हणजे आम्ही लहानपण सॅटर्डे संडे तुमचा सिनेमा पाहण्यातच गेलाय आणि खूप तेव्हा क्रेज असायची भरत सरांच्या सिनेमांची. आणि मला आता असं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं गेलं, तुमचं पण बालपणी कशात रमायचं सगळ्यात जास्त? तुझ्यासारखंच म्हणजे अशोक मामा, दादा कोंडके सर किंवा राजा गोसावी सर किंवा एकंदरीत सगळेच मराठी पिक्चर्स आणि काय तीच कदाचित ते पाहूनच आवड निर्माण झाली असेल. आणि माझा जन्म म्हणजे राजकमल स्टुडिओतच आमचा जन्म झाला, म्हणजे परळला. हो. तर त्या स्टुडिओतच माझे वडील होते. आम्ही आमची चाळी होते, ते चाळीत राहत होतो. मधल्या मधल्या वेळेत जाऊन आम्ही स्टुडिओतले शूटिंग्स पाहत होतो वगैरे. तर मे बी कदाचित तिकडनंच छोटी छोटी आवड निर्माण झाली असेल. आणि मग शाहिरी सावळी पार्टीमध्ये आलो 1985 साली. त्या व्यक्तीकडे गेल्यामुळे खूप फरक पडला आयुष्यात. पाहण्याचा दृष्टिकोन म्हणतो ना आपण, जगण्याचा दृष्टिकोन बदलला ते शाहिरांकडे जाऊन. तिथे गेल्यानंतर मग त्यांची संपूर्ण फॅमिली, मग त्यांचे कार्यक्रम, लोकधाराचे कार्यक्रम त्यांचे म्हणजे आमचेच मिळत मी, कारण मी खूप म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात तिथून झाली आहे. हे मी नशीबवान समजतो स्वतःला, जेणेकरून ती व्यक्ती खूप मोठी होती. पद्मश्री शाहिरी सावळी खूप मोठी व्यक्ती होती. त्या व्यक्तीकडे पाहून इतकी पॉझिटिव्ह एनर्जी यायची की आपण मग काय ते करावं असं. आणि माझ्या घरच्यांचा पण सपोर्ट होता मला की तुला आवडते ना ते कर, आणि तू शाहिरांच्या ग्रुपमध्येच म्हणजे आम्हाला टेन्शन नाही आहे, असा देखील विश्वास पण होता. सर, आत्ताच तुम्ही म्हणाल की राजकमल स्टुडिओच्या इथे तुम्ही राहत होता, त्यामुळे तुम्हाला ती आवड तिथूनच निर्माण झाली आणि तुमचं बालपण तसंच रम्य झालं. पण लालबागमध्ये तुम्ही राहत होतात, बरोबर? लालबाग परळ म्हणजे मध्येच ते यायचं. तर लालबाग परळ म्हटलं तर मराठी माणसांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर तिथे आपले सण उत्सव मोठ्या आनंदाने पारंपरिक पद्धतीत साजरे केले जातात. तर तिथली काही अशी खास आठवणी वगैरे आहेत? खूप आहेत आमच्याकडे. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर सगळे मिल वर्कर खूप होते. तर त्या मिल वर्कर त्यावेळेस दिवाळी किंवा एखादा मराठी सण मोठा असला ना, तर त्यांना ते दिवाळीला बोनस मिळायचा ना, 2 पगार एक्स्ट्रा मिळायचे. म्हणजे तो तो सण इतका छान पद्धतीने साजरा व्हायचा. आमच्या वडिलांचं आमचे टॅक्सीचा धंदा होता. टॅक्सीवर जे काय रोजचं येणार त्याच्यावर आमचं चालायचं. पण आम्ही त्यांच्याकडे पाहत पाहत आम्ही मजा करायचो की अरे आता त्यांना बोनस मिळालाय, आज दिवाळीची खरेदी यांची मोठी झाली आहे. आमचेही वडील इथून तिथून ॲडजस्टमेंट करून ते आम्हाला ते सगळं करत नव्हते असं नाही. पण ना, कामगार विभाग असल्यामुळे ना तिथले सगळे सण ना मोठ्या ताकदीने चालायचे. दिवाळी म्हण, तुझं होळी म्हण, रंगपंचमी वगैरे मजा करायचो आम्ही. आता तर जरासं ते तिथलं सगळं संपलं असं. किंवा आता मी जेव्हा बाहेर गेलोय तर मला बाहेर तेवढं काही पाहायला मिळत नाही. पण आता मी कोल्हापुरात गेल्यावर मला कोल्हापुरात तोच अजून ताजापणा तोटेतनं दिसायला लागलाय परत. आणि कोल्हापुरात पण आजही ज्या पद्धतीने रंगपंचमी चालते किंवा आमचे ते म्हणजे सगळीकडेच असेल महाराष्ट्रभर, पण कोल्हापुरात मी आता आहे म्हटलं कोल्हापूरचं सांगतो. कोल्हापुरात 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल तर जिलेबी आदल्या दिवसून जिलेबी चालू असते स्वीट. 5 दिवसांच्या तो सण असतो पूर्ण. त्यानंतर ती सगळं जिलेबी वगैरे कुठलाही सण आला की मला तर ते दिवस ना जे लालबाग परळला पाहायचं त्याला कोल्हापुरात पाहायला मिळतं, त्याचा मला आनंद वाटतो. पण नक्कीच आपण मिस करायचोच, आता परत गेल्यामुळे त्याचा आनंद येतो. पण शेवटी हे सगळे सण किंवा काही असेल ना, तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मी मराठी आहे म्हणून म्हणत नाहीये. तर एक सण आला की कल्चर आलं ना त्या गोष्टीला, आणि ते कल्चर इतकी वर्ष जपलं गेलंय छान पद्धतीने, आणि ते छान पद्धतीने आता पुढची पिढी पण जपते, याचा एक आनंद आहे. मग म्हणूनच आता मुंबईत तुमचं इतकं काम आहे, खूप शूटिंग आहेत, बिझी शेड्यूल आहेत, तरी मुंबई सोडून कोल्हापुरात यासाठीच शिफ्ट झाला. अरे असं काय, थोडीशी टेक्निकल इमोशनल कारण होती. पण मी
जातो 2-3 दिवस थांबतो, परत येतो मुंबईत कामं करतो, नाटकांचे प्रयोग सतत करतो. कधी मुंबईत असतात, ऑल ओव्हर महाराष्ट्र मी त्या नाटकांचे प्रयोग करतो. त्यामुळे मला हरकत नाही, मला काही वाटत नाही तसं की काय नाही. पण माझी एक आईची इच्छा होती आमची की राहावं कोल्हापुरात, कारण मी आई-वडिलांसाठीच ते घर घेत हो. होतो. आणि घर आणि शेत आणि नंतर वडील गेले, मग आई होती. मग आई म्हणाली की अरे आम्ही गेल्यानंतर तू इथं लक्षच देणार नाहीस म्हणजे. तर असं नको वाटायला. माझ्या भावाला पण मी विचारलं, भाऊ पण म्हणाला की बघ तुला कसं जमेल, कारण खूप हेक्टिक होईल सगळं. पण नाही, होतं व्यवस्थित. शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर तू जगात कुठेही राहू शकतो मी छान. आणि कोल्हापूर म्हणजे मी उलट बरं झालं कोल्हापूरला गेलो. मला खूप बरं वाटते कोल्हापुरात, की एक आई वडिलांची खूप इच्छा होती की तिथे आम्ही राहावं वगैरे. त्यामुळे राहतोय आणि मजा वाटतं. आणि शेवटी कोल्हापूर म्हणजे पारंपरिक आणि माझ्याच महाराष्ट्रात आहे मी. तो येस. कुठे पाकिस्तानलाच होतो राहायला. नाही, आपल्याला जिथे आनंद मिळतो आपण तिथे हो. राहायलाच पाहिजे. आता तुम्ही कुटुंबाचा विषय काढला म्हणून एक गमतीशीर प्रश्न मला विचारायचा आहे. सो सहसा कोणाला माहिती नाहीये. सर तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज, आणि तुमची पहिली भेट कुठे झाली? सर. आमचं अरेंज मॅरेज झालं, अरेंज मॅरेज झाले. आणि पण लग्नाआधी आम्ही भेटत पण होतो किंवा एकमेकांना समजून घेणं गरजेचं होतं, कारण मी काहीच करत नव्हतो. हां. मी फक्त लोकधारामध्ये डान्सचे कार्य म्हणजे लोकनृत्य करत होतो, बाकी स्वतःच असं माझं काही नव्हतं. नोकरी करण्याची पण मला तसं मी ट्राय करत होतो नोकरीसाठी, पण नोकरी कुठे मिळत नव्हती. आणि माझी मिसेस BMCमध्ये सर्व्हिसला होती. तिने होमिओपॅथिक केलं आहे आणि ती BMCमध्ये हेल्थला ती होती. ती तर एकदा तिला भेटून सांगूया की नक्की काय, कारण घरच्यांची इच्छा लग्न करायची आहे. माझंही तसं कुठे काय बाहेर काही नव्हतंच. पण एकदा तिला भेटून आपण सांगावं. आणि मी तिला सांगितलं की असं असं आहे. तर ती मला मस्त एक वाक्य बोलली होती की तुम्हाला तुमच्या आवडीचं आहे ना हे करिअर म्हणून बघताय, तर इथेच लक्ष घाला, नका तुम्ही टेन्शन. नोकरीचं मी बघेन ना. वा. तो एक काही नसतानाचा दिलासा दिला होता तिने. मग आज ती गोष्ट म्हणजे खूप कोरून ठेवलेली आहे माझ्या येस. हृदयात. आणि बस बघ, नकळत आपला अजून आत्मविश्वास वाढतो ना हो. कामाचा. तेव्हा काही नसताना तिने आपल्यावर विश्वास ठेवला. आणि बस तिथून मग संसार. आणि मग ऑल द बेस्ट आलं. ऑल द बेस्ट हो. मधनं मग नाटकांचे खरं प्रयोग आणि तर सगळं त्या चालू. लक्ष्मी ठरल्या ऑफकोर्स तुमच्यासाठी. ऑफकोर्स ऑफकोर्स. सर आत्ताच आपण म्हणालो तुमच्या सिनेमाबद्दल, मात्र तुम्ही असे एकमेव कलाकार आहात की प्रत्येक सिनेमात ना तुमची एक भूमिका नाही आणि वेगवेगळ्या भूमिका आम्हाला पाहायला मिळतात. ही एनर्जी येते कुठून? कसं जमतं तुम्हाला अक्षरशः, म्हणजे एकाच सिनेमात पण वेगवेगळ्या भूमिका? एकदा लक्ष्य मामा बोलले होते मला, "अरे तू एकाच पिक्चरमध्ये एवढे रोल करतो, मानधन तेवढंच मिळते का 4 पटीने घेतो?" नाही नाही, रोल तसे आल्याने मी केले, कारण सैरे सईमुळे माझ्याकडे पिक्चर्स यायला लागले. सैरे सईमध्ये मी एका टायमाला 4-4 रोल करतो म्हटल्यावर तसेच पिक्चर जवळपास यायला लागले. आणि मला जरा बरं वाटतं, कारण मी एकांकिका खूप केल्यात, की कित्येक वर्ष एकांकिका हो. स्पर्धा केल्यात. त्यामुळे कॅरेक्टर्स आणणं, कॅरेक्टर्स काढणं, एक वेगळ्या कॅरेक्टरसोबत गप्पा मारणं, ते कॅरेक्टर इथे कुठे फिट बसेल का, ह्याचा विचार खूप पूर्वी करायचोच आम्ही. पण जसे जसे आता तेव्हा दरम्यान पिक्चर येत होते किंवा नाटकात काम करतो, तेव्हा मला हेच मला आवडायला लागलं. कारण ना आपण जेव्हा जसे वेगवेगळे कॅरेक्टर्स करतो आणि त्याचा प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा अभ्यास वेगळं. असतो. हो. तो चालतो कसा, बोलतो कसा, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, तो कुठल्या सुरात बोलेल किंवा काय, ते ह्याचा अभ्यास करायला मजा येते. आणि त्याचा उपयोग मला ह्या काही चित्रपट मी मध्ये हो. केले, त्यात आला आणि बरं वाटलं मला. मी एन्जॉय करतो गम. खरं तर हो, पछाडलेल्यामध्ये आम्ही पाहिलं सर. पछाडलेल्यामध्ये दुर्गा मावशी, किरकिरे, इनामदार, बाबा या सगळ्यांची भूमिका तुम्ही पार पाडल्या आणि सगळे भिन्न कलाकार आहेत. हे कसं जमवलं सर नाही, तुम्ही? म्हणजे दुर्गा मावशीचा एकदा आमच्यासाठी आवाज काढून द्या सर प्लीज. ऍक्च्युली ते चौघांचं सांगतो. दिलीप भैया, दिलीप हां. प्रभावळकर, विजू मामा, वंदू मावशी येस. आणि तो आमचा त्याच एक, असं चौघांची मी करून दाखवतो. दिलीप भैयांचं होतं की सूड सूड दुर्गे सूड, असं एक त्यांचं होतं. मग विजू मामांचं होतं मालक मालक मालक. आणि त्या विजू मामाचं असं डावा डोळा ते बंद होतं ना, ते एक कॅरेक्टर कॅच केलं होतं. मालक 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 सांगा मालक आम्ही करतो. मग तिकडे आमचे वंदू मावशी तिचं होतं ते की तर ॲक्च्युअली पिक्चर तुम्ही बघायला तर कळेल की ना, वंदू मावशीने ह्या साईडला केलंय. हां. आणि मला किती मी रिहर्सल केलं तेव्हा, मला ह्या साईडला करताच येत नव्हतं. पण मी पुऱ्या पिक्चरमध्ये फक्त चुकीचं केलंय, पण ते ते खूप हिट छान होऊन झालं गेलंय. सर. हां. आणि तो बाबा बाब्या. लगीन नाही, ढिंचांग ढिंचांग. ॲक्च्युअली ते बाबा लगीनचं कॅरेक्टर होतं ना, तर ते कॅरेक्टरला स्टाईल हे सगळ्याच्या मागे सगळ्यात मेन नाव आहे म्हणजे महेश कोठारे. हो. महेश सरांनी मला दिला रोल, चान्स दिला म्हणून मी तो केला. अभिराम भडकमकरने लिहिलं होतं. आणि त्यांनी जेव्हा मला हा पिक्चर विचारला आणि मी केला,
तर हे सगळ्यात महत्त्वाचं की महेश कोठारे मी दिला चान्स म्हणून मी एवढं करू शकलो. अदरवाईज एवढा कोण विश्वास आपल्यावर दाखवला नसता कोणी. कारण त्याच्या आधी माझा एकच पिक्चर आला होता पहिला, चालू नवरा भोळी बायको, आणि दुसरा पिक्चर म्हणजे पछाडलेला. तेवढा मोठा रोल आणि डायरेक्ट देणं, तर ते महेश कोठारे सरांना सॅल्यूट की त्यांचं नाव विसरून चालणार नाही. आणि बस मग ते कॅरेक्टर्स त्यांची इच्छा होती की तू सैरेसमध्ये अण्णा जेवायला करतो ना, असं का ते मला दे ना, आपण त्यात करतो. मग ते लग्नाचं त्याचं होत नाही त्या, मग बाबा लगीन आहे ढिंचांग ढिंचांग, मग ते ऍड झालं वगैरे. आणि ते मग कॅरेक्टर्सची गंमत आहे ती. म्हणजे बाबा लगीनवर तुम्ही पाहिलं का सर, किती मीम्स येत आहेत, किती मीम्स तुम्ही पाहिलं, तुमच्यापर्यंत पोहोचलेत सर? किती मधल्या काळात खूपच बघत होती. हो. बरं, तुम्ही हा सिनेमा केला पछाडलेला, पण तुम्हाला खऱ्या आयुष्यात कधी असा हॉरर एक्सपिरियन्स की तुम्ही घाबरता भूताला? नाही, कधीच नाही. तुम्हाला कधी हॉरर एक्सपिरियन्स आलाय? अजून तर नाही. अरे बाहेर एवढे भूत फिरतात, खऱ्या भूताला घाबरायचं कशाला मग? खरंच. सर, श्रीमंत दामोदर पंत त्या नाटकाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारते. श्रीमंत दामोदर पंत हे नाटक जितक्या वेळा पाहाल तितक्या वेळा कमी. आमच्याकडे ना आता ती सिरीज होती श्रीमंत दामोदर पंत, ते आम्ही अजूनही पाहतो. प्रत्येक वयोगटातल्या मुलांना किंवा प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांना ते नाटक पाहायला आजही आवडतं. त्यावेळेस नाटकाच्या कलाकारांसोबत काही जोडलेल्या काही आठवणी आहेत का? कारण की त्यात देखील प्रत्येक पात्राने खूप उत्तम भूमिकेला न्याय दिलाय. श्रीमंत दामोदर पंत हे एका नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ते म्हणजे विजय चव्हाण, विजू मामा. नक्कीच. माझी 2-3 का 4 नाटकं झाली होती. आणि केदारकडे जेव्हा दामोदर पंत करायचं ठरलं, खरं तर लक्ष्या मामासाठी आम्ही एक नाटक करणार होतो केदार. तर त्याच्याऐवजी मग ते माझ्याकडे मला म्हणलं की बरं तूच कर हा रोल आता. म्हणजे लक्ष्या मामाच आहे, ते वेगळं नाटक चालू होतं. ही आमची एक गोष्ट गप्पामध्ये केदारने एक छान ती लाईन शोधली की आपण देवाचं नाव ठेवतो मुलाला, आजोबांचं नाव ठेवतो, पण तेच जर उलटलं तर काय होईल. तर त्याने ते ठेवल्यामुळे गोष्ट ठरली काय असं करूया वगैरे. आणि आता सोबत वडिलांचा रोल करणार कोण म्हणून केदारने विजू मामांना ट्राय केलं. विजय चव्हाणांना भेटले आणि विजू मामा एका शब्दात म्हणा की मी करतो रोल. आता बघा त्यांचा मोठेपणा बघ. ते नाटक तुला आठवत असेल तर मी त्यांना खूप कानाखाली वगैरे वाजवतो. एखादा मोठं सिनियर नट त्यावेळेस, मी तर लहानच, म्हणजे माझं काहीच तेवढं नाव पण नव्हतं तेव्हा, एखाद्याने काय केलं असतं, रे ते जरा कट करा, ते मांडायचं वगैरे नको बरं. पण नाही, इवन मी स्टेजवर जरा हसायचो वगैरे काय काय, तर ते मला समजून सांगायचं की हसू नकोस, तू तर जबाबदार नटको वगैरे. असं खूप, म्हणजे खूपच त्यांच्यावर बोलू तेवढं कमी आहे. त्यामुळे श्रीमंत दामोदर पंत हे विजू मामाच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. मग त्याचे आम्ही तेव्हा काळात पण भरपूर 98ला हे नाटक आलं होतं. तेव्हा पण माझ्या मते जवळजवळ 750-800 गेले. मग परत मधल्या गॅप गेला. मग जनार्दन लवंगरे काका आहेत, लवंगरे काकांबरोबर मी काही शो केले. असं करून मग थांबवलं होतं ते नाटक, पण केलं नव्हतं. तर मध्ये आमच्या अमेरिका दौरा एका आधीच्या मोरूच्या मावशीचा शो करायला गेलो होतो अमेरिकेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तिकडच्या सगळ्या मुलांना की दामोदर पंत घेऊन या ना इकडे. तुम्हाला अजून बसवलेलं नाही, आता खूप आता गॅप आहे त्याला. नाही घेऊन या, आमच्या मुलांना दाखवायचं, आम्ही त्यांना नेहमी CD दाखवतो. अरे म्हटलं मग हरकत. मग आम्ही परत इकडे येऊन नेक्स्ट तिथे दामोदर पंत यायचं ठरवलं. मी ते तालमी केलं आणि गेलो. ते बघून ऑस्ट्रेलियातले आमचे मित्र परिवार, जिथे आम्ही त्याच्या आदल्या वर्षी नाटक केलं होतं सई रे सई, त्यांनी बोलवलं. मग तिथे गेल्यानंतर म्हटलं चल 50 शो निदान आपण करूया महाराष्ट्रात, म्हणून मी 50 अनाऊन्स केलं. पण आता आजचा काहीतरी 12वा का 13वा प्रयोग आहे. सगळे शो बसतो की म्हणजे अगदी हाऊसफुलला 3-4 तिकीट किंवा 7-8 तिकीटच कमी पडतं, नाही तर सगळे बोर्ड. आता आजचा पण प्रयोग आहे, आता तर बोर्ड लागलाय. लोकांनी हे बोर्ड लागलं ह्याला महत्व देत नाही. मी महत्व देते की लोक येत आहेत, लोकांना आवडतंय. त्यावेळी मी आता जाहिरातीत ते 50 प्रयोग असं लिहिलं होतं, ते मी आता काढणार आहे. ते ठेवणार नाही 50 प्रयोग, जेवढे होतील तेवढे करायचे प्रयोग. मला असं वाटलं होतं की 50 शो निदान करून दाखवूया, कारण खूप जुनं नाटक आहे, किती आवडेल लोकांना, मला ट्राय करूया असं म्हणलं होतं. पण रिस्पॉन्स इतका चांगला आल्यामुळे मी आता ते 50 आकडा काढणार आहे. कारण मला बरेच लोक आमच्या तर बघतात ना नाटक आणि येऊन भेटतात ना, तर ते येऊन हा एकच जोक असे किती लोक करतील का, काय जोक करतात माहिती काय, अरे 50 आहे त्या पुढे अजून 0 टाक ना, 500 कर ना मिनिमम, 50 काय असं बोलतात वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे मला तू म्हणतेस तसं बऱ्याच लोकांनी नाटक DVDवर CD वर पाहिलं होतं, युट्यूबला पण आहे, पाहतायत. तर ते नाटक आज आम्ही प्रयोग करतो नाटकाचे, ऑडियन्समधनं डायलॉग येतात आम्हाला ऐकायला. मी इकडे काहीतरी म्हटलं ना की हा बोल तू वेडा बोल, मग सावंत अण्णा वेडा म्हणा, खालून आवाज येतो. किती छान वाटतं. दुसरं ते आम्ही ते छोटा बिंदू मोठा बिंदू आदळलं तर काय खालून आवाज येतो.
खूप आहेत म्हणजे नाटकाचे बऱ्याच किती समोरनं पंच येतात आम्हाला ऐकायला, हो. म्हणजे इतकं लोकांच्या ते मनात आहे नाटक. आणि चांगलं म्हणजे आता येऊन पण ऑडियन्स आम्हाला भेटतात सांग की आता मी माझ्या वडिलांनी मला आणले होते नाटक हं, हं. बघायला तेव्हा. हं. आज मी माझ्या मुलाला घेऊन आलो नाटक बघायला. खरं तर ही खरंच दाद आहे आणि हो. श्रीमंत दामोदर पंत हे हाईट आहे हे किती नाटक छान म्हणजे. आहे. केदार शिंदे हो. शेवटी. केदारच्या नेहमीच कल्पकता त्याची खूप मोठी आहे. हां. तो एक त्याचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असतं. जसं सैरे सईचं हं. त्यांनी एक वेगळ्या हं. जे आपण पिक्चरमध्ये खरा. 3-4 हो. रोल दाखवू शकतो, पण समोर तुमच्यासमोर 3-4 रोल. तो सैरे सई पण 2002 साली आलाय. हो. आज 23 वर्ष हो. झाली आता अजून सैरे सई जोरात चालू. त्याच प्रश्नावर मी आता येत होते. सही रे सही आता नाटक 5,000चा टप्पा लवकरच पूर्ण करेल सर. पण तुम्हाला आठवतोय का तो पहिला दिवस प्रयोगाचा? तेव्हा काय धाकधूक होती, की 5,000 पर्यंत आपण पोहोचू असं असं वाटलं होतं? म्हणजे तालमी चालू होत्या तेव्हा एवढं हां. खरंच वाटलं होतं. मला असं वाटायचं की हे नाटक आवडेल लोकांना, पण इथपर्यंत असं काही खरंच माहीत नव्हतं. तेव्हा केदार मात्र बोलला होता राजू नार्वेकरला, की "तू फावडा घेऊन बस काउंटरला." मी तरी त्याला रिॲक्ट झालो केदारला, "अरे असं काही नको बोलू, तुला बरं नाही वाटत." तर नाही, पण त्याचा शब्द खरा ठरला. काय म्हणजे धो-धो चाललं नाटक. हो. म्हणजे आजही लोकं येतायत, त्या पाहतायत. पद्धतीनं हो. पाहतायत आणि लोकांचं कौतुक आहे. म्हणजे कौतुक आहे. मी सांगू का, मी आता जिथे ते मी प्रयोग करतो ना, सैरे सईच्या बाबतीत हं. बघतो, त्यांना मस्त नटून-थटून येतात लोकं. हो. कुठे एखादा सण असतो ना किंवा कोणाकडे जायचं असेल, हां, हां. फंक्शन असेल, तेव्हा तो मूड घेऊन येतात लोकं सैरे सई ॲक्चुअली. बघायला. तर ते आणि बरेच लोकं एकमेकांना सांगून घेऊन येतात ना, तर ते वातावरण तसं छान असं फेस्टिव्हल वातावरण वाटतं हो. मला. खरं तर सर तुम्हाला जसं अभिनयामुळे सिनेसृष्टीमुळे अभिनयामुळे ओळखतातच. मग आता सई रे सई ही तुमची वेगळी ओळख आहे जी खूप पकड आहे या नाटकाला. सर माझा पुढचा प्रश्न आता तुम्ही अनेकदा केदार सरांचं नाव काढलंच. मला तुमच्या मैत्रीबद्दल केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि तुम्ही हे त्रिकूट अख्ख्या महाराष्ट्रात सिनेसृष्टीत सगळ्यांना माहिती आहे. तुमची पहिली भेट तुम्हाला आठवते पहिली भेट कुठे झाली होती? कशी मैत्री अजून जपली? मैत्री जपण्याबाबत तुम्ही तर नाही, खास आहातच. आम्ही मी शाहिरांकडे हं, लोकधारात जॉईन झालो 85ला. तर केदार खूपच लहान होतं वगैरे हं, आणि मी 86-8च्या दरम्यान हं, हं. केदारची माझी ओळख सुरू होती. केदार मला भरत दादा म्हणून हाक मारायचा. हां. त्याच्याने माझ्या वयात 7-1 वर्षाचा फरक आहे. तुम्हाला भरत दादा म्हणून हाक मारतो. मग ते भरत दादाचा भरत्या कधी जाऊ त्याला मलाही कळलं नाही, त्यालाही कळलं नसेल. पण केदार छान लिहायचा. हं, हं. शाहिरांचा नातू असल्यामुळे त्याच्याकडे ना खूप इम्पॅक्ट आहे शाहिरी साबळेंचा आणि खूप आहे नक्की. हं, हं. त्यांचं आज कुठलंही पोवाडा म्हण, कुठलंही त्यांचं प्रहसन म्हण, मुखोद्गत आहे केदारला आणि हो, आहेच, नो हो, डाऊट. ऑब्व्हियस. जसे शाहीर महाराष्ट्र गीत गायचे ना, हं, हं. जय जय महाराष्ट्र, तर आम्ही कोरसला असायचो ना, हं, हं. त्या शाहिरांची इथे पण असं ना की अंगावर असा काटा असायचा गाताना, तसं काटा यायचा. हं. सेम केदारच्या होतं. केदार पण गायला समोर उभा राहिला की त्या मागे पण तसं इथे कसा काटा येतो हं. अंगावर गाताना. ते असे गुण आहेत बऱ्यापैकी जे ऑफकोर्स आजोबाचं असल्यामुळे ते. हो. मग ते केदारचेच ते आजोबा राहिले नाही, नकळत ते आमचे आजोबा झाले आणि घरच्यासारखं मला तिथे खूप वागणूक मिळाली. हं. सगळेच म्हणजे संपूर्ण फॅमिलीत आहे. मग अंकुश जॉईन झाला. अंकुश आणि केदार ते एका वर्गात एका शाळेतले विद्यार्थी. मग अंकुश पण हळूच जॉईन झाला. हं. मग आम्ही गप्पा-गप्पांमध्ये मग हे करूया, मग आपण एकांकिका स्पर्धा करूया का? मग आम्ही शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या नावाने एकांकिका स्पर्धा करायला लागलो. हां. मग कळलं की आपण खुले एकांकिका करण्यापेक्षा इंटर कॉलेजला जाऊया, तिथे करूया. मग आता कुठलं तर कॉलेज पाहिजे. हं. मग कोणतं कॉलेज की असं की जिथे मेन रोज मिळेल आपल्याला. कारण कॉलेजच्या ते मॉबमध्ये हो. असतं ना. मग एम डी कॉलेज असं बघितलं की इथे एम डीमध्ये कोणीच हो. काही करत नाही. मी आणि अंकुशने एम डीमध्ये ॲडमिशन घेतली आणि आम्ही तिथे एकांकिका केली. ती पहिली एकांकिका केली ती आम्ही तोंडावर पडलो. काही बक्षिसं मिळाली नव्हती तेव्हा. दुसरी एकांकिका केली ती म्हणजे हं. प्लॅनचेट देवेंद्र पेमची आणि ती नम्रात वगैरे आली. तेव्हा देवेंद्र पेमचा आमच्या ग्रुपवर म्हणजे मी, अंकुश होतो, पॅडी होता आपला, विकास कदम आणि रत्नाकर म्हणून आमचा मित्र हं. परळचा तो एक होता. मग त्या देवेंनी आम्हाला सांगितलं की आपण दुसरे एकांकिका नवीन वर्षात करूया. पण चाल मग त्या तालमी सुरू केल्या. मग ती एकांकिका म्हणजे ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्ट कमर्शियल आलो, प्रोफेशनल नाटक आलं आणि तिथून मग मग आता मैत्रीचा भाग कसा आहे की आम्ही ऑल द बेस्टमध्ये करत होतो. केदार दुसऱ्या एका कॉलेजमधून हं. केदार स्पर्धेत म्हणजे आम्हाला कॉम्पिटिटर होता केदार. अच्छा. पण मैत्री. आमच्या एकांकिकेचं म्युझिक केदार करत होता. वाह! त्याची तिकडे एकांकिका असली तरी आणि त्याची त्यावेळेस पहिली आली आणि आमची तिसरी आली होती एकांकिका. हां. अशी एकमेकांना मदत करत करत आम्ही एकमेकांना पुढे करत आणि काय झालं, तुम्ही मैत्री कशी जपली जाते तर तिथे कुठे स्वार्थ येता कामा नये, ती निस्वार्थी असावी. हं. व्यवहार येता कामा नये. व्यवहार वगैरे आला मैत्रीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आमच्यात तसं कधी तेव्हाही नव्हतं, आजही नाही आहे. पण आम्ही अशी मैत्री असावी की
कौतुकाची पाठीवर Yes. थाप देणारी असावी किंवा कुठे चुकलं असेल तर कान धरणारी असावी. नक्की सर, म्हणूनच तुमची मैत्री अजूनही खास आहे आहे. आणि तुम्ही आणि मैत्री जपण्यात तुम्ही आमचं इतके नम्र आहात हो, सर. अरे नाही, का नाही, तुमच्यासोबत कोण मैत्री अरे तोडेल? नाही. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता सिनेसृष्टीतले आपले दिग्गज कलाकार आहेत अशोक मामा आणि लक्ष्मीकांत मामा सुद्धा आपल्या सिनेमात ॲडिशनल असे वाक्य घ्यायचे, तुम्हाला माहिती होय, आहेत ना? होय. तसं तुम्ही कधी असं ॲडिशनल घेतले तुमच्याकडून स्वतःहून असं कधी गेलंय? नाही नाही मी तसं मी तेवढं नाही करत ॲडिशन्स. हं. एकदा तर सैरे सैला एक ॲडिशन दिलं होतं. केदारच तिथे होता बाजूला. चालू शोमध्ये आमचा शिवाजी मंदिरला प्रयोग होता आणि वर्ल्ड कप होते त्या दिवशी हं, हं. आणि आमचा प्रयोग हाऊसफुल होता. हां. तर मागे कुठे कोपऱ्यात त्यांनी छोटंसं स्पीकर लावून तर ऐकत होते लोक मेकअप रूममध्ये हं, हं. आणि समोर शो चालू होता. तर कोण एक जण गपचूप धावत आला आणि विंगेत माझ्या काना सांगितलं की अरे इंडिया जिंकली आहे. तर मी ते चालू माझं ते पळापळ असतं ना त्यात गलगल्याचं कॅरेक्टर नेमकं आलं होतं. हो. त्यात गलगल्या कॅरेक्टरमधून मी बोललो ऐकलं का गलगले तुम्हाला कळलं का इंडिया जिंकली गलगले. अरे यार लोक ते जरा विसरले होते कारण लोक नाटकात अडकले होते. लोक ते टाळ्या आणि 5-1 मिनिटं टाळ्या होत्या. तेच तर हो. ॲडिशनल असतं सर खूप. असं ॲडिशन असेल तर चालेल पण उगाच काय तर फालतू ॲडिशन घेऊन लोकांना पण त्रास द्या आणि आपण पण त्रास करून घ्या त्यापेक्षा ते नसावं ॲडिशन असं मला वाटतं कारण लेखक छान लिहितो आपल्याला. तुमचे ॲडिशनल असे कधी अरे फालतू नाही, असणारच नाही, नाहीत सर. सर, मला असं विचारायचं की आपले मराठी कलाकार अनेक हिंदीमध्ये जातात पण तुम्ही तेवढे फारसे हिंदीमध्ये रमले नाहीत, दिसलं नाहीत का? मला कोणी विचारलं नाही कोणी बोलवलं नाही. एकदा बोलवलं तर ते नोकराच्या रोलात खूप वर्षांपूर्वी पण मी नाही म्हटलं होतं त्यांना असेल तर चांगलं असेल तर मग करेन पण मला विचारलं नाही. पण आता तर मी वेब सिरीजमध्ये वगैरे हो, आता वेब सुरू आता सिरीजमध्ये, मी हो. स्कॅम 2 केली होती. हो. आता मटका किंग येईल आता त्याचं शूटिंग चालू अच्छा. आहे. चांगला रोल आहे त्यात. आता तर लोक आणि कसं त्यावेळेस नुसतं ते हिरो ओरिएंटेड वेगळेच फिल्म्स असे हिंदीत हो. पण. आता हिंदीत पण बदलले. आता ते कॅरेक्टरला हिरो करतात. हं. नाही का म्हणून तुम्हाला नवाजुद्दीन वगैरे चालायची कारण हीच आहेत की ते कॅरेक्टर्स हिरो झाले आहेत. राजकुमार राव म्हणा काही. आता आता मात्र ते अशा वेगळ्या कॅरेक्टर्सवर विचारणा होत्या आता. हं. चांगलं असेल तर मी जातो करतो नाही तर नाही करत. आता सिनेमांची बॅटिंग सर सुरूच आहे तुमची, मात्र मधला काळ काही होता त्यात तुम्ही दिसला नाहीत आम्हाला मी का? थांबून घेतला स्वतःहून घेतला तो पॉज होता. हं. कारण मी तेच तेच करत होतो याचे मला तेच रोल माझ्याकडे येत होते. त्यावेळेस जरा असं मी तो एक एक असतं ना बाबा थोडासा श्वास घ्या मग परत चालू करा ते गरजेचं होतं. उलट ते केल्यामुळे आता माझ्याकडे चांगले पिक्चर यायला लागलेत. ते जर मी तो श्वास घेतला नसता हो. थांबलो नसतो कुठे थांबायचं मला कळलं पाहिजे कारण मी खूप असं उलटसुलट तेव्हा गरज पण होती कामाची. काम करणं पण गरजेचं हो. होतं आणि आताही का गरज आहेच कामाची नाही असं नाही पण आता कसं आहे निदान चांगले आता चॉईस करून मी करू शकतो काम. मग जरा थांबूया म्हटलं थांबलं पण नाटक नाही थांबवलं मी. हो. इतक्या वर्षात मी नाटक कुठेच थांबवलं नाही म्हणून तो ऑडियन्स नाटकाचा टिकून आहे कारण मी सातत्याने नाटकाचे प्रयोग करतोय म्हणजे ऑडियन्सचा आशीर्वाद आहे म्हणून ते प्रयोग करतोय मी. मग तिथे थांबणं गरजेचं नाही आहे. इथे मी स्वतःलाच जरासं थांबूया कारण तेच करतोय रोलमध्ये पण थांबलं. आता बघा सैरे सैमध्ये मी तेच करतोय पण हो. लोक कंटाळत आहेत. नाही. चित्रपटात तेच म्हणाले की लोकांनी मी पण कंटाळवतो त्यात जरासं थांबूया पॉज घेऊया घेतला पॉज. आता वेगळेच रोल बॅड आले Yes. जे मला माहित पण नव्हते की अशा पद्धतीने मला लोक विचारतील. दिग्दर्शक आणि तरुण आहेत आता तरुण पिढी हो. खूप छान आहे त्यांनी बोलवलं आता करतोय मी. बरं सर, आता पिढीबद्दल बोललात. आता अनेक कलाकार आहेत त्यांची पिढी पुढे सिनेसृष्टीत पदार्पण करतीये, तर तुमच्या पिढीला म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला सिनेसृष्टीतला काही कल आहे, काही आवड काय आहे? काय संबंध नाही. काहीच नाही. म्हणजे यायचंच नाहीये हा सिनेसृष्टीत. त्यांना तसं काय मी आत्ताच नाही हं. ते लहान असताना पण वगैरे कुठल्या फंक्शनला जायचं असेल ना मी आणि बायको माझी मी त्यांना बोलायचं चल आपण जाऊया वगैरे ते नाही म्हणायचे तुम्ही जा वगैरे. दोघेही तसे ते दोघं त्यांना तसं ग्लॅमर वगैरे पासून लांब आहेत. अगं तेवढंच काय मी ते जेव्हा शाळेत होते ना हं, हं. त्या शाळेत सोडायला गाडी जायची ना हां. ती गाडी पण ते लांब उभी करायला लावायचे. बापरे. हां बोल थांब नको नको आणि सुटल्यावर पण ते एका ठिकाणी लांब ठेवायची गाडी आणि ते चालत चालत तिथे यायचे आणि मग गाडीत बसून घरी यायचे. त्यावेळी ते तेव्हापासूनच ते तसे आहेत ते की अलिप्त आहेत म्हणजे अलिप्त त्यांचं ग्लॅमर वगैरे ते नको ग्लॅमरपासून आहे दूर त्यांना. आहेत. बरं, आम्हाला ऐकायला आवडेल सर की भरत जाधव सरांची कोणत्या देवावर जास्त श्रद्धा आहे आणि असं कधी चमत्कार, दैवी चमत्कार वगैरे कधी आयुष्यात घडलाय का तुमच्या? श्रद्धा देवावर सगळीच असते श्रद्धा. माझ्याकडे कृष्णाचं खूप आहे आता गळ्यात माझ्या कृष्णाचंच लॉकेट आहे. हां. मी आता आमच्या घरी कृष्ण जन्म कित्येक वर्षांपासून करतो आम्ही. हो. म्हणजे वडील माझे ज्या वडिलांनी कोल्हापूरवरून मुंबईत जेव्हा आले होते 47-48ला तेव्हा कृष्णाचे फोटो घेऊन आले होते हं, हं. सोबत आणि जे काय असेल मग आम्ही चाळीत राहिलो वगैरे मग वडिलांनी तिथून ते सुरुवात केलं होतं. हं. जन्माष्टमी रात्री 12 वाजता वगैरे आम्ही पाळणा वगैरे
ते इतकी वर्ष आम्ही चाळीत असताना पाहून नंतर आता कसं एक बघ सर्कल असतं. त्यांची इच्छा परत कोल्हापूरात जायची होती आणि मी जेव्हा कोल्हापुरात आम्ही घर घेतलं तेव्हा मी घरात आलो तिकडे, तर तोच फोटो परत आमच्या त्या नवीन घराच्या बंगल्याला तोच फोटो, वा. आजही तोच फोटो आहे. आणि बाकी देवघर आहे. कृष्णाच्या बाबतीत आता मी कधी बोलू नये, पण मला लकीली ना त्या दरम्यान नाटकात पिक्चरमध्ये बऱ्यापैकी कृष्णाची दामू आला, दामू वगैरे अशी येस. नावं आहेत ना, बरीच नावं आहेत. त्याने हो. काही ठरवून आपण करत नाही, पण ते बऱ्यापैकी हिट पण झाले. अर्थात हिट म्हणण्यापेक्षा आशीर्वादच म्हणेन मी. तोच पण चमत्कार आहे सर. तोच चमत्कार आणि आणि ती श्रद्धा आहे. श्रद्धा. माझ्या वडिलांची स्ट्रॉंग श्रद्धा होती. हो. आज मी माझ्या शेतात म्हणजे आम्ही फार्म हाऊस केलं मी, तिथे मी राधाकृष्णाचं देऊळ पण बांधलंय. हा. हां, ते वा. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे घरी माझ्याकडे गोकुळाष्टमी असेल दुसऱ्या दिवशी त्या शेतातल्या देवळात आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण हे करतो, दहीहंडी करतो आणि तिथे व्यवस्थित जेवण असतं आमचं, ते करतो आम्ही. वा, हीच श्रद्धा असते हां. सर. आणि त्यामुळेच तुम्ही महाराष्ट्रात अनेक दौऱ्यावर जात असता, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं शूटिंग असतं, खूप थकता तरी सुद्धा पुन्हा जोमाने उभे राहता. सर, तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी काय आहे, म्हणजे कशी असते? आपल्यावर आहे. मी थकलोय बाबा, तू म्हणत बसली तर थकलेलंच दिसणार. हम्म. मला करायचंय बाबा, तू बरोबर उठणार. बघ ना, या 2 शब्दातच किती एनर्जी आहे बघ. हो. थकलो म्हणलं की रिलॅक्स होतो. करायचंय, डोळ्याशी करायचं. लगेच नाटकांच्या बाबतीत म्हणशील तर पहिल्याच इंटरव्ह्यू वगैरे लोक ज्या उत्स्फूर्तपणे आपल्याकडे टाळ्या देतात किंवा आपल्याला वेलकम करतात, त्यांना कधी की वेगळी एनर्जी येते अंगात आणि मग ती जबाबदारी वाढते आणि मस्त तो प्रयोग पण छान खुलतो. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? Yes. बाकी शो संपला 3 तासात, लोकांना अर्धा पाऊण तास भेटतो, लोकांना फोटो काढतो, ते झालं की मग इतका मी शांत बसतो की मग जास्त बडबडत पण नाही. कोणाशी तुमचं आकवड काय बोला की हो बाबा, हो बाबा, मग घरी जातो, आराम करतो. तुला एनर्जी सेव्ह करता आली पाहिजे. येस. आपले ते नको ती एनर्जी वापरतात. ते जरा सांभाळायचं बस. त्यामुळेच ती एनर्जी बूस्ट होते आणि तुमची पॉझिटिव्हिटी हाच तुमचा नम्रपणा आहे सर, खरं बघायला गेलं. तर तुमचे काही सिनेमा आहेत जे मास्टरपीस आहेत आणि जे आम्हाला अनेकदा पाहायला आवडतात, त्याचे काही फोटोज मी काढलेत, त्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगायच्या. खबरदार येस. हाय ना, माझा खूप जवळचा खूप गोड माणूस आहे. हो. अर्थात मक्या पण आहे आणि निर्मितीताई बद्दल मी काय बोलू, खूप गोड बाई आहे. हो, खूपच. आता दामोदर पंत जे करतोय ना मी, हां. ह्याची रंगीत तालीम होती जेव्हा आलं होतं ना नाटक, तेव्हा 98ला. त्या आदल्या दिवशी रंगीत तालीमला आम्ही काही लोकांना बोललो होतो की जरा बघ कसं वाटतंय, कारण विजू मामाची पण ती मैत्रीण होती. हो. तर आमच्या काही मित्रांना मग त्यावेळेस ना मी तालीम दाखवली, त्यांना आवडली. ह्या बाईने येऊन मला आज सांगितलं की भरत, सेकंड हाफमध्ये तुझ्या अंगावर कॉस्ट्युम नाही आहेत ना, काठी पण नाही आहे, तू नुसतं असं धरत चालतोयस, असं बोट ठेव, असं वाटलं ती काठी आहे. चालताना असं चालतो ना, अशी वाटलं की तुझ्या हातात काठी आहे. त्या बाईने मला सांगितलं होतं. जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांना मी ते आठवण करतो. निर्मिती त्यांना, त्यामुळे काल माझं कॅरेक्टर परिपूर्ण, अंगावर कपडे नाहीत, हातात काठी नाही, पण आम्हाला हा दाखवतो की अंगावर कपडे आहेत आणि काठी घेऊन चालतोय. हे निर्मितीताईचं वैशिष्ट्य. ती नेहमीच आमच्यावर प्रेम करत आली, केदारवर, माझ्यावर, अंकुश नेहमीच, आजही भरपूर प्रेम करते. पॅडी आणि मकू, आमचा मकरंद पण गोड आहे, प्रश्नच नाही. आणि हा पिक्चर खबरदार, अर्थात परत महेश कोठारे सर, त्यांची फिल्म आणि चांगली ही सुपरहिट झाली होती फिल्म. येस. जत्रा 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 हा एक माझा जवळचा खूप. अच्छा. अर्थात हा पण, आणि आमचा हा संजय खापरे, गणेश रेवडेकर आणि आमचा कुशल. आणखीन यात सिद्धार्थ पण होता, तो पण होता. छान आहे. केदारची फिल्म जत्रा खूप चालली, छान चालली आणि प्रत्येक डायलॉग त्याचे लक्षात राहणार. डबल रोल होत्या चाडलेला. येस. ऍक्च्युली ह्या माणसाकडे बघून आम्ही पछाडलोय आणि खूप गोड माणूस लक्षा मामा. खरं ती फिल्म मला कन्फर्म मिळण्याचं कारण पण लक्षा मामा पडे, कारण मध्ये महेश कोठारेंनी गोष्ट ऐकून परत ते नंतर सांगतो बोलले आणि त्यांचा फोन आला नव्हता. तर ह्या माणसाने मला सांगितलं की तू थांब, मी त्याच्याशी बोललोय, तो रोल तूच करणार आहेस, असा कॉन्फिडन्स देणारा माणूस म्हणजे लक्षा मामा. खरं तर लक्ष्मीकांत सर हे आपल्या सगळ्यासाठी सगळे खास आहे. पुढचा शिक्षणाच्या आईचा गो. शिक्षणाच्या आईचा गो
महेश मांजरेकर सरांची फिल्म आहे आणि छान रोल त्यांनी मला दिला होता आणि छान फिल्म म्हणजे बरंचसं माझ्याकडे त्यांनी करून पण घेतलं महेश महेश सरांनी. संदीप आमचा बाजूला, वैभव मांगले आमचा, सिद्धार्थ आहे, सक्षम आहे. ही फिल्म फक्त महेश सरांनी केली म्हणून मी काम केलंय. कारण ना कोणता असा डिरेक्टर पाहिजे की तो विश्वास ठेवणार, कारण खूप सिरियस रोल आहे माझा आणि ती मेंटॅलिटी माझी सांभाळण्यासाठी त्या कॅरेक्टरची सेन्सिटिव्ह. हा ते महेश मांजरेकर सर आणि त्यांना पण खूप आवडलं. त्यांनी एक मला सीन दिला होता, मजबूत सीन दिला होता त्या पिक्चरमध्ये. जो मुलगा असं ह्याच्यात पडलेला आहे, त्याला ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, काय ना, हलत नाही तो, आणि मी येऊन त्या मुलाला बोलताना उठ, मॅच खेळायची आपल्याला, कालचे नीट खेळले नाहीत, तू खेळू शकतो, उठ उठ उठ, आणि म्हणायला लागतो मी. तो सीन मजबूत दिला होता मला मांजरेकर सरांनी. खूपच. आणि डोळ्यातून पाणी येत होतं तो सीन पाहताना. महेश मांजरेकर सर, प्रश्नच नाही. आणि हा एक गलगले निघाले. जयराज मामा आमचा, शाहीर सावळी पार्टीपासून आम्ही एकत्र आहोत. आज सैरी सईचे इतके प्रयोग आहेत ना, मी आणि तो कंटिन्यू आम्ही आहोत. वा, हा आठवतोय कसं. हो, महेश मांजरेकर सर वास्तव. येस. सगळ्या आमच्या थिएटरच्या सगळ्या मुलांना महेश मांजरेकरांनी हिंदीमध्ये उभं केलं. ते म्हणजे छोटे रोल काय ना, सगळ्यांना बोलून ते रोल देत होते. त्यापैकी आमचा हा रोल होता वास्तव. वा सर, हा दाखवण्याचा हेतू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्यावर किती सारे मीम्स आले, खूप मीम्स आले. प्रत्येक ते मीम्स सांगण्यासारखे पण नाही, तर खूप छान मीम्स आले. तुमच्यापर्यंत पोहोचले. सांगतो मी. हो, ही फिल्म आहे ना, यात केदार शिंदेची फिल्म आहे, ज्यात मला रोलच नाही. मी त्याला म्हटलं, मला काही चान्स नाही रोल पिक्चर मध्ये. तो बोलला नको, ती स्टोरी एक वेगळी आहे, ज्यात तू बसतच नाहीस. मी काम करतो, मी आयटम सॉन्ग करतो, त्यात तिथे तू मात्र तू ये. म्हणजे ठीक आहे, काहीतरी मला दे म्हणलं दुसरा. तो पिक्चर म्हणजे अगं बाई अरेच्चा. त्या आयटम सॉन्ग मध्ये आम्ही होतो. ते आम्ही पैशाच्या नोटा उडवल्या संपल्यानंतरची तुमची जी ऍक्टिंग आहे, कोणा तोच दुसरा मागत बघतो. हा एक छान सिनेमा. मुंबईचा डबेवाला. येस, विजू आंबा पुन्हा. हो, स्मिता. मुंबईचा डब्याला सदा हे आमचे सरवणकर, मनोहर सरवणकर ते दिग्दर्शक, आणि मुकुंद विटकर हे निर्माते. खूप गोड माणूस मुकुंद विटकर, अर्थात निर्माते म्हणजे जंजन माणूस होता तो. आणि अर्थात सदा सॉरी हे आमचे मनोहर सरवणकर सर. खूप. पण सर, हा सिनेमा करता तुम्ही मुंबईच्या डब्यावाल्यांसोबत बोलला होता? हो, ती पूर्ण गँगच असायची सोबत, आणि भेटलोय त्यांना सगळ्यांना, गप्पा मारल्यात. हो, सॉलिड यांचं खूपच वर्गीकरण जास्त डब्यांचं सुपर होतं. आजही आहे, आजही एक लास्ट. बकुळा नामदेव घोटाळे ही आमची सोनाली, हिचा पहिला पिक्चर तो. आणि सिद्धा हिरो, मी विलन आहे. केदारनेच डिरेक्ट केली होती फिल्म. मस्त होती फिल्म. त्यात तुमची ऍक्टिंग पण चांगलं होतं. मी विलन होतो, खलनायक पण जरा क्रॅक असतात ना, काय हो, क्रॅक डोक्याचा, उगाच कुणाच्या लागलाय. चांगलं. हे फोटोज दाखवण्याचा हेतू म्हणजे सर ते सगळ्यात आठवणी ताज्या होतात. हो, आपण लगेच फिरून आलो. नक्कीच. सर, माझा शेवटचा प्रश्न, आपण इंटरव्ह्यूला समारोप करूया. एखादा कलाकार समाधानी कसा असतो? म्हणजे आता तुम्ही तितके नाटक केले, सिनेमा केले, समाधानी आहात तुम्ही सर? हा, आणि पूर्ण समाधानी म्हणू शकत नाही मी, कारण मला अजून काम करायचं आहे. पण जे काय करतो त्यात मला आवडतंय. माझ्यावर जे कोणी प्रेम करतात त्यांना आवडतंय, हे मला खूप बरं वाटतं ऐकून, त्यांच्या रिॲक्शन्स पाहून वगैरे. आणि बस आपण करत राहायचं. मग शेवटी कसं आहे, माणूस किती तर शिकतच राहतो प्रत्येक वेळेस. त्यामुळे समाधानी होतच नाही. मी आज किती काय केलं, मी काय, कोणी थांबला तो संपलाय, काम करत राहायचं, समाधान ते. पण जेव्हा लोक रिॲक्ट होतात, तुम्हाला भेटायला येतात, मी गप्पा मारतात, त्या खूप आतून जरासं समाधान वाटतं. त्या आतलं समाधान वाटणं वेगळं, आणि काम करण्याचं समाधान वाटून घेणं ते वेगळं आहे. त्यामुळे काम तर करत राहायचं, जसं येईल तसं चांगल्या पद्धतीने आपल्याला जमेल झेपेल तसं काम करत राहायचं आयुष्यभर. म्हणूनच तर तुम्ही आता थांबायचं नाही म्हणून बंजारा करत सगळीकडे फिरणार. सर, बंजारा सिनेमाबद्दल काय सांगाल? नक्की. बंजारा फिल्म ही आमची येते 16 मेला, आणि आमचा मित्र शरद पुंगशे, त्याचा मुलगा स्नेह त्याने केलंय. हुशार आहे तो, खूप छान. आणि ती फिल्म जशी आली तर, आणि मला शरद बोलला तर एकदा ऐकून घ्या ना गोष्ट, म्हटलं करूया आपण असं काय.
मग सुनील बर्वे, मी आणि शरद आहे. आणि छान आहे फिल्म. त्यांनी सिक्कीमला शूट केलंय. हो. आणि सगळा तो लवाजमा सगळं घेऊन जाणं आणणं आणि कुठल्या कुठे ते वरती आम्ही हो. तुझं 12,000-12,500 का 13,000 फूट वर होतो. हम्म. हा, त्यांनी छान नेलं, छान ट्रीट केलं. आणि फिल्म पण त्याने छान लिहिली आहे आणि मुळात ती प्रेझेंट चांगल्या पद्धतीने करेल याची गॅरंटी आहे. 16 मेला येतोय. हो, आवडेल हो. लोकांना. एक मैत्रीची हे आहे, येस. गोष्ट आहे ती, मैत्रीवर सांगणार. एक वेगळा अनुभव त्या सिनेमाच्या रूपाने तुम्हाला नक्कीच. पाहायला मिळाला असेल. सर, खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान मनमोकळ्यापणाने माझ्याशी गप्पा मारल्यात. मराठी सिनेमाबद्दल खूप छान भरभरून बोललात आणि मला वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम करत राहा. येस, नक्कीच सर, तुमच्यावरच आम्ही प्रेम करणार. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.